आणि तो आम्हाला कळेना म्हणून आम्ही गाडगे सरांना विचारलं की सर शिकवाल का? बरं म्हणजे शिकू. आणि मला 10 वर्षाची गॅप गेली करू नका. आणि आमच्या हातात पुस्तकं असायची, सरांच्या हातात पुस्तक नसायचे. सूत्र आणि वृत्ती कोण पाठ आणि शिकणारे लोक कोण? माझं तर नाव सोडून द्या, तुम्ही प्रमाणशील होते, वैद्य बावळेकर होते, असे मोठे मोठे लोक शिक्षक विद्यार्थी म्हणून तिथे बसलेले आहेत आणि गाडगे सरांनी तिथे शिकवले आहे. म्हणजे 10 वर्षाचा काळ गेल्यानंतर सुद्धा पाठांतराचा आधार आहे. आता सुद्धा तुम्ही त्यांना कधी चाचू शकता पुढे संदर्भ. तर उपस्थिती ही त्या अभ्यासातून वाढते. कायम माणूस त्या विषयातच असला की त्याची उपस्थिती चांगली राहते, ते रिकॉल येत राहतात, त्याला रिकॉल म्हणतात. तर अशा पद्धतीच्या लोकांच्या हाताखाली शिकल्यामुळे ते विष भिनल्यासारखं आमच्यामध्ये भिनलेलं आहे. त्याच्यापेक्षा आम्ही दुसरा विचारच कधी काय करू शकत. आणि या सगळ्याच्या मागे मूळ संहिता वाचणं हा विषय. आणि तेव्हापासून मी एका त्या विचाराने पछाडलेला होतो. वृंद माधवाची टीका वाचायची, कुठं मिळेल कुठं मिळेल कुठं मिळेल. मध्यंतरी आमच्यातली काही मुलं रत्नागिरीच्या वैद्य प्रमोद भिडेंच्याकडे जायची, त्यांच्याकडे ती टीका तर पुस्तक सापडलं आणि आमच्या पाठच्या काळाने ते आणलं आमच्याकडे. मला सर हे मिळाले आणि तिने बसून 2-3 दिवस ते स्कॅन केलं आणि त्याच्या प्रिंट काढल्या आणि जवळपास गोव्यामध्ये 50 ते 60 तरी लोक विद्यार्थ्यांकडे पुस्तकाला पोचलं असतं. त्याची कल्पना की हे चांगली पुस्तकं लोकांपर्यंत पोचली पाहिजे, त्यासाठी काहीतरी धडपड करायला हवी. आपल्याबरोबर तरी ठेवू नका, माझ्याकडे आहे ठीक आहे, मी माझ्याबरोबर ठेवला. मग पुढची पिढी पण आम्हाला नावच करणार तर होतं यांच्याकडे पुष्कळ, पण असेच गेले सगळं आपल्याबरोबर घेऊन गेले. असं होता का नाही, हे देऊन चला. कारण तुम्ही हे दिल्यानंतर नेते व्हाल आणि मग पुन्हा भरण्याचा प्रयत्न करा. हा भाग फार मोठा आहे. तुम्ही असं वाटेल की विषय दिला आणि बोलताय मगाशी माईक हातात आला की मुद्दा विसरले असं वाटतं. पण हा विषय ह्या अर्थाने महत्वाचा आहे की ह्याची गरज आहे, आजही गरज आहे. कोणीतरी हे संघटित काम करण्याची गरज आहे. सगळे लोक एका विचाराने, एका भाषेत, एका शब्दात बोलतील याची आलेला गरज आहे. विसंवाद हा मारतोय. सगळ्यांसाठी आलेला एकच असायला हवा, समान पातळीवर असायला हवा, मूळ अभ्यास आमचा. म्हणून मग संविधानाचा अभ्यास हा मूळ मानला आम्ही. तर काय वाचन असायला हवं, पद्धती काय असायला हवी, टीका वाचन करायचंय, कुठून सुरुवात करावी. बऱ्याचदा असं होतं की सर करायचंय पण काय करू, कुठून करू सुरुवात. काही लोकांचं असं म्हणणं असतं की आता आम्ही 3rd इयरला आलो, आता काय होणार आमच्याकडे. असं काही नाही, जगजागो होईल सगळ्या. धोपेश्वरकर मॅडम, सुस्मिता धोपेश्वरकर, आता पुरस्कार मिळाला लक्ष्मी गुरुवणकर स्त्री वैद्य म्हणून. ती 2nd इयरला गाडगे सरांच्या दवाखान्यात यायला लागली, पण त्याच्यानंतर ती 2nd इयरचा अभ्यास सांभाळून 24 अध्याय अष्टांगोली सूत्रस्थानाचे पाठ केले. ते असं म्हणत बसली नाही की आता माझं पहिलं वर्ष निघून गेलं, आता मी काय करू, कसं करणार आहे, पुढचंही करायचंय मागचंही करायचंय. सुरुवात करा, होईल. आणि त्याला सातत्य पाहिजे. रोज थोडं जे काय आपण करू ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला वर्षांती त्याचा इफेक्ट कळतो. म्हणजे शिकत असताना सुद्धा लोकांना असं वाटतं की चलो दुबारा उतरावं, हा एवढा अभ्यास. CCM पर्यंत तुमची मागणी पोहोचलेली आहे. पण आमच्याकडे होतं एवढे अभ्यास कसे करायचे. अरे मी सांगायचं साधं एक पान रोज, छत्रपाणी टीकेचं 1 पान रोज वाच, त्याशिवाय झोपू नकोस. वर्षामध्ये 365 पानं वाचून होतील का नाही, म्हणजे पूर्वार्ध पूर्ण एकदा तरी वाचून होईल का नाही तुमचा. हे सातत्य पाहिजे. हे जे मी पाठांतराचे वगैरे लोकांचे हे सांगतो, प्रमाण जोशी मॅडमचा एका तासात 60 श्लोक पाठ करण्याचा क्षमता आहे, स्टॅमिना आहे. आणि ते दुसऱ्या मिनिटाला रिकॉल होऊ शकतात. एवढी प्रखर स्मृती प्रत्येकाची असेल असं मी म्हणत नाही, पण आम्ही 5-10 करू शकतो. आमची उदाहरण तेवढी करा ना, कुणी आलं हे होत नाही. म्हणून त्याला सातत्य पाहिजे. रोज 1 पान वाचायचं असं ठरवा, त्याशिवाय मी झोपणार नाही. अनेक आठवणी अशा उचलून येतात ज्या तुम्हाला सांगितल्याशिवाय मला डोकं बसवत नाही. त्यातूनच हा विषय पुढे जाईल. कोल्हटकर सरांना 92 साली पाहिले अपघातामध्ये निवारणे झाले म्हणून. कारण आमच्या कुणाला न सांगता गेल्यासारखी एक दिवस अचानक बातमी आली
माझ्या फुल टाईम हाऊसमनशिपचा 6वा दिवस होता तो. आणि मी कार्यालयावरती एक नियम होता की हाऊसमनला पूर्ण वेळ हाऊसमन जो असेल मला जायचं असेल तर त्यांनी लोकमुखात लिहून जावं. मी आष्टांमधून टिळकला आलेला असा गनपॉईंटवरचा माणूस होतो. मी तिथं जर 4 विद्यार्थ्यांशी बोलायला लागलो तर मला असे काही अनुभव आले की त्यावेळेस तत्कालीन प्राचार्य उठून बाहेर मला विचारायला लागले, हे तुझं काय ते ऐकण्याचे सुरू केलं असता. अशा प्रकारचा कायम नजरेत असलेला माणूस. सरांची बातमी आली आणि मी तसाच निघालो आणि ससूनला पोहोचलो. इतके तडकाफडकी गेले. 89-90 सालामध्ये असं सांगायचं की माझा अभ्यास कमी पडतो. आमच्या सगळ्यांच्या मूर्छा यायची वेळ आहे. सर म्हणतायत माझा अभ्यास कमी पडतोय. आम्ही उगाच 4-5 वर्ष टीका घेतल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं कुठे सोडा आपण बोलू. आणि ते सरांना असं वाटायचं म्हणजे की चातुर्मासात मी काय करावं, रोज एक अध्याय वाचायचा सुश्रुताचा. आणि 4 महिन्यामध्ये 120 अध्याय वाचले. आणि सरांचं शेड्यूल कसं असायचं, पहाटे 5 ते रात्री 11 ते कामामध्ये असायचे. 11 नंतर आम्ही जर तिथे असं काही शिकवायचं असेल विषय तर तो शिकवायचे 12-12:30 पर्यंत सुद्धा. तो त्याच्यानंतर कधी वाचला असेल पण वाचलो. आणि म्हणजे आता मला बरं वाटतं म्हणजे दरवर्षी असाच चातुर्मासाचा नियम करावा. आपण बरंच काही सोडण्याचा नियम करतो, काही करण्याचा करत नाही. कांदा सोडतो, लसूण सोडतो, तसं काही करण्याचा नियम करूया. आणि त्यांनी तो केला आणि काढायला दिला. ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मग आम्ही जर रोज निर्णय घेतला एक एवढं मी काम रोज करेल. त्यांनी आता सांगितलं 7,000 श्लोक पाठ ते रोज केल्याशिवाय झाले नाही. पहाटे 4 वाजता उठून मी बसायचो. आई उठवायची मला. मी जे अनंत उद्योग करत होतो त्याच्यामध्ये तिने मला बेमालूम साथ दिलेली. मी शतावरी करणार, पैसे मी घेणार कार्यक्रमाकडून आणि शतावरी सोलायचं काम दिला. ती आपली भिजत घालायची, सोलायची, काढा करून ठेवायची. मी रात्री कधीतरी आमची मीटिंग संपल्या की 6-7:30 घरी जायचं. तुला सांगायची काढा करून ठेवला आहे तुला, कधी करायचं तू सुद्धा. आणि मी अक्षरशः रात्री 10:30 12:30 वगैरे लागून तो कल्प करायचो. आणि त्या पैशातून माझं संस्कृतचं शिक्षण व्हायचं. आमच्या वडिलांनी फार लवकर आम्हाला वास्तवाची जाणीव दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मला जेव्हा BA आणि MA शिक्षण घ्यायच्यासाठी प्रस्ताव मांडला त्यावेळेला म्हणजे तुला एकच पदवी द्यायची माझी तयारी आहे किंवा लायकी असा शब्द त्यांनी वापरला. तो मी तो वापरत नाही. तेवढीच माझी म्हणजे क्षमता आहे. दुसरं असेल तर तुझं तू म्हणजे तुझं तू काय वाटेल मला काय सांगू. मग तेव्हा या पैशातून आमचं ते BA MA शिक्षण झालं आणि बाकीच्या काय काय गोष्टी खर्च जाऊ त्याला त्यांनी हातभार लावले. तेव्हा ते काम कसं करावं लागायचं नाही तो होणारच नाही. हे सगळं सांभाळून 4 वाजता उठून पाठांतर केल्याशिवाय झालेलं नाही तो होणार नव्हतं. वैद्य भूषण तांबे म्हणून एक द्रव्यगुणाचे खूप मोठे मागच्या काळातले वैद्य अष्टाध्यायीमध्ये शिकवत होते. द्रव्यगुणाचा खंडाचा एकदा गाडगे सरांच्या दवाखान्यात आले. तुम्ही साधारण सेकंड इयरला असेल. आणि बोलता बोलता त्यांचे 40 ते 50 वर्ष तेव्हा झालेलं अनुष्ठान असं होतं की रोज 1000 गायत्रीचे जप करायचे. मी आज काही तुम्हाला सिक्रेट सांगतो. काही नेहमी केलं आहे म्हणून सांगतो, त्याचे फायदे झाले. रोज 1000 गायत्रीचे जप असं 40 वर्षाचं अनुष्ठान होतं त्या माणसांचं तेव्हा. आणि मग सरांनी त्यांना विचारलं की म्हणजे याचा फायदा काय झाला तुम्हाला, आयुर्वेदाच्या क्षेत्रात काय झाला असं. तर म्हणजे वनस्पती काम कसं करतात ते कळायला लागलं. माझ्या डोक्यात एक ट्यूब पेटली की ते चरक सांगतो ना शास्त्रम युक्ती प्रकाशार्थम दर्शनम बुद्धिरात्मना तात्काळ चिकित्सनापराध्यते वगैरे ज्ञानबुद्धी प्रदीपेन योना विशदी तत्ववेद आतुरस्य अंतरात्मानं नसरोगांश चिकित्सती. हे काय आहे? ऍक्च्युअली प्रवेश करायचा नाहीये पण सामर्थ्य प्राप्त करावे. हे सामर्थ्य यातून येऊ शकतं का? आमच्या व्यवसायाला ही आध्यात्मिक बैठक असेल तर फायदा होऊ शकतो का? नाही होतो. ही सगळ्या यशस्वी वैद्यांना ही बैठक आहे आणि बुद्धी आणि राहील आणि तरच ते यशस्वी झालेले आहेत. मी माझ्याबरोबर एक संदर्भ सोडला की आपण हे करून बघूया.
आणि पुढची 2-2.5 वर्ष माझे एक सगळं नित्य पाठांतर वगैरे सांभाळून मी ते केलं. 1000 श्लोक रोजचा गायन केलं आणि त्याचा फायदा झाला. तर त्याचा फायदा तुम्हाला ह्या अभ्यासासाठी होऊ शकतो. तो विषय समजण्याच्या दृष्टीने, आकलन होण्याच्या दृष्टीने बुद्धी स्थिर होते. सहजा बुद्धी आणि वैनायकी बुद्धी असं 2 बुद्धीचे प्रकार तिथं चक्रपाणी टीकेमध्ये वर्णन केले आहेत. आणि वैनायकी बुद्धी म्हणजे शास्त्रबुद्धी असं म्हणतो, कमावलेली शास्त्राच्या अभ्यासात. सहज बुद्धी आहे, त्याच्यावर आमचा काय अधिकार नाही की दिलेली आहे देवानी तेवढीच असणार. शास्त्रबुद्धी वाढवणं आमच्या हातात आहे ना, त्याचे मार्ग आहेत असं मला वाटतं. हे सातत्य, याला अधिष्ठान तुमच्या जे काही करा त्याला भगवंताचा अधिष्ठान असावा. सामर्थ्य आहे चळवळीचे जो दिलं तयार एवढं लक्षात ठेवायचं. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. काय का ते असायला हवं, तळमळ असायला हवी. भगवंत म्हणजे देव असंच नाही का, शास्त्रावरची निष्ठा, तळमळ, श्रद्धा हे शास्त्र माझं पोट भरेल नक्की. माझ्याबरोबर अनेकांना पुढे नेईल. ती श्रद्धा असेल तर पुढे जाईल आणि ती त्या अशा घटनांमधून निर्माण होते. हे सगळं सांभाळून ते काय करत होतं. गाडगे सरांच्याकडचं एकही होमन मी चुकवलं नाही. जवळपास 60 ते 65 होमन त्यांच्याकडे त्या 2 महिन्यामध्ये व्हायची वसंतमध्ये. आणि 6:30 वाजता मी घरातून काम मारायचे, सायकलला निघालो. त्याच्या आधी सगळे व्यवहार व्हायचे नाही. तर त्यासाठी तेवढे प्रयत्न त्या काळात झाले म्हणून हे आज दिसते. म्हणजे आता मुळात गेल्यानंतर माझी जी जीवनशैली आहे ती म्हणजे फारच आराम आहे. पुण्यामध्ये असताना मला बऱ्याचदा असं आठवत आहे की रविवारी मी 7-7:30 नंतर घरात आलो तर मला आई विचारायची आज तुला काही काम नाही आहे. तर असे प्रसंग घडले. कारण आम्ही बाहेर असायचो. पाहिलेही काय आमचं घर म्हणजे ऐकायचं काय होतं. कुणी यायचं तिथनं कोणाला तरी फोन करायचा म्हणून फोन करायचा तेव्हा विचारायची सुद्धा दोषी कुणी घेतलेली नाही. आणि आमच्या घरातल्यांनी सुद्धा तो अधिकार देऊन टाकलेला होता. त्याच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक संबंध सुद्धा निर्माण होते. म्हणजे मला बऱ्याचदा नंतर कळायचं की आज नका आमच्या घरी येऊन पुरणपोळीचं जेवण घेऊन गेलाय. त्याला माहिती असते की आमच्याकडे पुरणपोळी कधी बनवायची, त्याला ती आवडायची. अशा प्रकारचे हे निर्माण होत असतात. मी ज्या कामाने बांधलेले असतात लोकांमध्ये त्या सगळ्याचा कामा आहे तो संहिता वाचन. अध्ययन हे संहितांचं असेल तरच तुम्ही पुढे जा. पद्धती काय असावी? टीका वाचनाला टाळून तुम्ही संहिता वाचायला जर गेला, काही लोकांची अशी मतं आहेत की टीका वाचू नये, काय करायचे टीका वाचून, आम्हाला आमची बुद्धी नाही कळते. असे जे जिनियस आहेत, जिनियस आर नॉट बॉर्न एव्हरी डे, त्या लोकांना आपण जिनियस म्हणूया कारण ते एक दोनच असते. बाकी आपल्या सगळ्या चर्मबुद्धी लोकांसाठी टीका हे आमचे मार्गदर्शक ग्रंथ आहे. कारण ती त्या मूळ ग्रंथकारांच्या आशयाचा उलगडा करून देणारी गोष्ट आहे. त्याच्या मनात काय आहे, त्याला नेमकं काय सांगायचं हे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तो टीकाकार करतो. पहिलं काम तो आमच्या मनात येणाऱ्या शंका स्वतःच उत्पन्न करतो, त्याची उत्तरे स्वतः देतो. असे अनेक दाखले तुम्हाला देता येतील. न कळता ऐकल्यावरती टीका करणाऱ्यांना हे आमचे टीकाकार लाठीने पडवण्याचं काम करतात. आनंद दत्तांनी पहिल्याच अध्यायाच्या टीकेमध्ये असं म्हणलंय की आयुर्वेद कसा आहे, रत्नाकर इव गांभीर्य अतिशय योगा दुर्बोधन, समुद्राचा असा तळ लागणार नाही, गांभीर्य अतिशय योगा दुर्बोध आहे तो तसा आयुर्वेद आहे. आणि त्यामुळे तत्रापि सदोषतां प्रकटयन्ति वाचाकाः, वाचा की त्या काळची शिवी असणार. आजकाल आपण वेगळ्या शिव्या देतो. समजा असं बोलायच्या आपल्यावरती प्रसंग आला तर आपण काहीतरी वेगळं वापरू शकतो. त्या काळी त्यांनी संस्कृत मधला तो शब्द वापरला. वाचा लोक म्हणजे काय, त्यांना बुद्धी नाही, फक्त बोलायचं काम दिलेलं आहे. काय उचलली जी पण लावली टाळायला, अशा पद्धतीने बोलणारे लोक असं म्हणतात. पण माझं असं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की मी आज जो काही आहे तो त्या टीका वाचनाच्या कार्यक्रमामुळेच आहे. जे काही बळ प्राप्त झालं ते सगळं टीका वाचनाच्या म्हणून झाले, संहिता वाचनामधून झाले. अजून सुद्धा कुठल्याही सेमिनारसाठी नवीन विषय आला कमीत कमी 8 ते 15 दिवस त्या अनुषंगाने संहिता वाचल्याशिवाय तो मांडत नाही. आणि तो मांडतो तो संहिताच्या आधारित मांडतो. 300-400 विद्यार्थी असतात प्रत्येक सेमिनारला. हल्ली ते त्याचा अर्थशास्त्र लोकांना जमलेलं आहे, काय ते वेगळ्या पद्धतीने मॅनेज करतात.
पण हे करत असताना आपण जो विषय मांडायचा आहे तो आयुर्वेदाच्या भूमिकेतून मांडायचा. ही भूमिका आपण सोडायची नाही. आणि ती जर तुम्हाला सोडायची नसेल तर तुमचं संविधानचं वाचन असायलाच हवं. आणि तुम्हाला संविधा नक्की रस्ता दाखवते. मग तो विषय कुठलाही असेल, उक्त अउक्त सगळ्या प्रकारच्या व्याधींचा. मागे नाशिकच्या सेमिनारमध्ये अमृत व्याधींवरती बोलण्याचा प्रसंग आला. नोट्स पुष्कळ आणल्या झाली पण उत्स्फूर्त बोलण्यात जास्त बरं वाटतं. काही काही संदर्भ त्याचे येतो. अमुक्त अशा विषयावरती बोलण्याचा प्रसंग आला. डिक्शनरी मिनिंग बघितला, अमुक्तचा अर्थ न सांगितलेला असा नाही, अनसेड अनहर्ड ऑफ, म्हणजे ते माहिती नव्हतं असं नाही. त्याचं बीज रूपामध्ये कुठेतरी सिद्धांत हे सांगून गेलेले आहे. आणि ते जर सिद्धांत आम्ही बघितले, तस्मा विकार प्रकृती अधिष्ठानांतरणांचे उद्भव हेतू विशेषांश शीघ्र क्रियाजपक्रम म्हणजे काय? अनुत्तमपि दोषाणां लिंगैहि व्याधिमुपाचरे म्हणजे काय? तिथे डगणाची टीका अगदी सुस्पष्ट आहे की अनुक्त व्याधीच्या संदर्भामध्ये दोष लक्षणांवरून निश्चय करावा. मग आम्हाला आज कुठलाही अनुक्त व्याधी असते, दोष लक्षणांवरून त्याचा निश्चय करता येईल का नाही, चिकित्सा करता येईल का नाही. म्हणजे संहिता वाचल्यात तर चिकित्सेचा उपयोग होईल, चिकित्सेमध्ये उपयोग होईल. वातव्याधी काय खूप मोठा विषय आहे आपल्या प्रॅक्टिसमध्ये. वातव्याधीची चिकित्सा जर कळली नाही तर वैद्याचं पोट भरू शकणार नाही. कारण आताच्या वेळेला सुद्धा कमीत कमी 80% क्लायंटेल आपलं वातव्याधीचं. परिस्थिती झपाट्याने बदलते म्हणजे अजूनही पर्सेंटेज बदललेलं नाही. म्हणजे वातव्याधीवरची आपली हुकूमत असायलाच हवी. वातव्याधीमध्ये स्नेहाचं महत्व किती महत्वाचं आहे ते सगळेजण जाणतात. तैलम वाचून जे सततम अभ्यास्यमानं पहिल्या वर्षापासून आपण शिकत आलो की श्रेष्ठ औषधं कोणती? तथा तैलम मृतम बस्तीर विवेको मन तथा तैलम मृतम शरीरजानां दोषाणां क्रमेण परमौषधम. पण वातव्याधीमध्ये तेलाचा अभ्यास करत असताना किती करावा? तैलम वाचून जे सततम अभ्यास्यमानं चरकमासा अध्याय 1 मध्ये आलेलं सूत्र आहे. टीका चक्रवर्तींनी फार मार्मिक केली जी तुम्हाला व्यवसायात वेगळी दिशा दिली की तेल वाताला कधी निघतं? यदा तैलम वातात अधिकम भवति तदा जयते. केरळमध्ये वातव्याधीचे लोक जाऊन चिकित्सा का घेत आहेत आणि जस का मिळतंय याचं एकच कारण हे प्रधान की त्यांनी हे गमक ओळखलेलं आहे. तैलम वातात अधिकम भवति तदा वातम भवति. किती प्रमाणात वापर करतात. आणि आमच्या इकडे एक बाटली द्या तेलाची. 15 दिवसांनी सुद्धा पेशंटला विचारलं तेलाची बाटली आहे का? नाही आहे का? बाटलीकडे थोडं होऊन त्यांचा वाद सुरू होतो का? नाही होत. मग रिझल्ट कसे? एक माझ्याकडे 24 वर्षाची मुलगी आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. 10-15 वर्षांची गोष्ट आहे. संपूर्ण संधीच्या ठिकाणी संकोच आलेला म्हणजे दुटकुळ करून अंथरुणात पडलेली. तिचा भाऊ अपघातामध्ये क्वाड्रिप्लेजिया झाला आणि तो या अवस्थेमध्ये शेवटी पोहोचला आणि गेला दारुण. ह्या गोष्टीचा तिला मानसिक परिणाम तिच्यावर होऊन तिची ही अवस्था झालेली होती. तिला जवळपास 3 ते 4 महिने हॉस्पिटलमध्ये ठेवून सर्वांगधारा तेलाची करत गेल्यानंतर जे चित्र दिसलं ती मुलगी संपूर्ण संधी सोबत गेलेला आहे. त्वचा पहिल्यासारखी पूर्ववत झालेली आहे. त्यानंतर तिचं लग्न झालं, मुलगी झाली, संसारामध्ये स्थिरावलेली आहे. याचं कारण आम्ही वाटेल पाहिजे थोडं वापरलं. स्नायू सगळे शुष्क झालेले होते, काही राहिलेलं नव्हतं, पिळपिळीत झालेले. निरुपस्तंभित वाताच्या चिकित्सेमध्ये तेलाचा प्रभाव सांगताना चरकांनी एक वाक्य सांगितलं की चरकाची वाक्य असतात ना की तुम्ही ना तुमच्या रूममध्ये मला म्हणतो लिहून ठेवा, काय तुम्हाला आठवण देत राहील किंवा तुमच्या प्रॅक्टिसच्या जागेत लिहून ठेवा आजूबाजूला. तो काय म्हणतो का? स्नेहांश धातून संशुष्टात उष्णाती आशु प्रयोजितः
संशुष्ट धातूंचं आशु पोषण करण्याचं काम कोण करू शकतो? स्नेह करू शकतो. प्रोव्हाइडेड एवढ्या मात्रेत वापरा. केरळमध्ये चला तुम्ही पिढीचीसाठी एका आठवड्याला 4.5 ते 5 लिटर तेल ते वापरतात म्हणून त्यांना रिझल्ट येतो. आम्ही तेलाची कॉस्टिंग काढत बसतो. काय गरज पडली? पेशंटला बघायचं. बाह्य वस्तूंच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती आहे. कटी वस्ती किती दिवस कराय? वेदना जर तीव्र असेल तर करा की जाईल. कशाला त्याच्यामध्ये हेळसाळ करायची? एक 32 वर्षाचा माझ्याकडे येणारा पेशंट, त्याला एका मुंबईच्या मुलाला सांगितलं की 1 महिन्याच्या येऊन ऑपरेशन कर, नाही तर तू पायाला पॅरालाइज होती, तुला चालता येणार नाही. त्याला लंबस स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता, त्याला लॅमिनेक्टॉमी करायची. आता हा मनुष्य 32व्या वर्षी ते करून नाही सफल झालं, काय करा? हवालदिल झाले तर नाही करावं. ॲडमिट केलं, कटिबस्ती स्नेहशोधनाचे सगळे सुरू केले, उपचार बसले, वादाची चिकित्सा सुरू केली आणि आजपर्यंत ठणठणीत आहे. ऑपरेशन केलेलं नाही. त्याचा भाऊ त्याला 6 महिने घरी कटिबस्ती रोज घालत होता आणि स्नेहशोधन करत होता. तो खडखडीत करत. आपण आपल्या तत्वांवरची श्रद्धा ठेवावी. संहिता वाचनातच हे येऊ शकतं. आणि तिथं स्नेहाच्या बाबतीमध्ये जर काय म्हणतात बघा, हर्षतोदरुगाय आपण शोकस्तंभाला जेवढे काही वेदना असतील वाताच्या, निरुपस्तंभित वाताच्या अवस्थेमध्ये, त्या सगळ्या स्नेहाने बऱ्या होतात. प्रोव्हाइडेड तुम्ही तेवढा वापरा. जेवढा तीव्र वात प्रकोप असेल तेवढं तेल जास्त आम्हाला वापरता आलं पाहिजे आणि त्यामध्ये काही कमी हेळसाळ करू नये. म्हणजे संहितेचं वाचन आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन आहे. आयुर्वेदोपदेश उदय परमात्रा टीका काय सांगते? परमात्रा म्हणजे पाठ अवबोध अनुष्ठानेही उत्कृष्ट यत्न कार्य. हा उत्कृष्ट यत्न, पाठ अवबोध आणि अनुष्ठान या तिन्ही मार्गाने हा झाला पाहिजे. असे अनेक अनुभव वाचण्याची नंतर येणार आहे. शुष्क स्नायूने इतका असतील वाचण्याची अवस्था असेल, धातुक्षय जरी संप्राप्त येईल ते तेलाचा भरपूर वापर करायला लागत आणि यश मिळेल. हे शास्त्रवचनातून आलेल्या गोष्टी. माझे गुरुजी विद्या गाडगे सर येत आहेत पण उभं राहून त्यांना वाचनाच्या पद्धतीमध्ये संहिता वाचत असताना पहिल्या वर्षी 98 कंपल्सरी जायचं वाचवायचं लागणार. पण टीका वाचनाच्या मध्ये जो क्रम असायला हवा तो साधारण आम्ही जो वापरला त्याच्यामध्ये पहिल्यांदा दलगणापासून सुरुवात केली. दलगणाची टीका त्या मनाने सोपी आहे, समजून घ्यायला सुटसुटीत येतात. त्याच्यानंतर तुम्ही अरुणदत्त हिमाद्री यांच्या टीका ज्या आहेत अष्टांग हृदयावरच्या त्या वाचा. त्यानंतर छत्रपाणी थोडासा अवलंब करायचा तो वाचता. आणि ज्या दिवशी असा स्वतःला वाटेल की मला आता टीका समजते त्या दिवशी गंगाधर घ्या. मी सांगते गंगाधर आता घ्या, तुमचं पूर्ण विमान जमिनीवर बरोबर आहे. त्या प्रत्येक टीकाकारांची काही वैशिष्ट्ये असतात. त्या पद्धतीने ती टीका जर तुम्ही वाचता गेला लागला तर तुम्हाला आणि काहीतरी वेगळं समजेल, शास्त्र समजेल. दलगणाच्या टीकेमध्ये बरेचसे रेफरन्सेस
लोकभाषेतले येतात, किती लोक काही चांगलं वाङ्मय याच्यावरती निर्माण होऊ शकतं. वैद्य म्हस्कर सरांचा किती लोक आहे अशाच विषयाचा एक लेख आहे, ज्याच्यात त्यांनी दर्शनाचे टीकेत ते सगळे संदर्भ एकत्र करून मांडले आणि त्याच्यावरून आपल्याला काही त्या काळच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज देता येतो, काही सामाजिक संदर्भ लावता येतो. तर त्याच्यावर त्या विषयाचा जास्त पकड आहे. अरुण दत्त हा ज्या मानाने व्याकरणाच्या दृष्टीने टीका उलगडत जाणार, जास्त त्याच्यावर टीकेमध्ये तुम्हाला व्याकरणाचे अंश जास्त सापडतो. हिमाद्री थोडासा बंडखोर टीका काही वेळेला काहीतरी समजून जाणार. म्हणजे बोगस कुंभार अविता लिंगाराम दर्शन श्रेष्ठाम स्वास्थ्य लोकसंतवा ह्या दोन ओळीतनं तो क्षत्रियाला काढून दाखवतो. तो जादूगार जसं कोथळीतनं काहीतरी काढावं तसं ठप्प व्हायला होतं, त्याची बुद्धी पाहून हे वाचायला लागला की त्याचा आनंद यायला लागतो. अरे हे काहीतरी ब्रिलियन्स आहे, तसा तो आहे. काहीतरी हटके सांगून काढणार, काहीतरी तुमच्या विचारांना त्याला हिंदीत आपण म्हणून झिजोड केलं देणे असा तो आहे. चक्रपाणीची टीका चरकावरती सगळ्यात संपूर्ण उपलब्ध असलेली आणि परिपूर्ण अशा प्रकारची टीका आहे. त्याच्यात इतरही टीका तुम्ही प्रसंगवशात वाचा. काही वेळेला फुटनोट्स मध्ये काही ठिकाणचे अंश शिवदासेनाचे असायला असतात वगैरे तेही वाचत जातात. पण या वाचनातून ते ग्रंथकार उघडत जाते. त्या वाचनातून तुम्हाला ग्रंथ आणि चांगला समजायला लागेल आणि मग त्याची चिकित्सामध्ये उपयुक्तता काय. पक्षवादाचा एक विषय सांगतो आणि माझं हे संपवतो 5-10 मिनिटांमध्ये. मी संदर्भ सांगतो, तुम्ही ते जाऊन बघा, कारण आता आपल्याला खूप विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पक्षवाद आपण सगळे वाचतो. तो ग्रंथामध्ये त्या पद्धतीने आला आहे. त्यामध्ये गृहीपार्जन तोरण वायू शिरास नावे विशोषित पक्षमन्य मंदी संधी वंदना मोक्ष नवऱ्या. जेव्हा हे केसेस बघायला लागलो ऍक्च्युअली आपण आणि ग्रंथोक्त चिकित्सा वापरल्यानंतर यश मिळते असं लिहायला लागलं, पण काही ठिकाणी आढायला लागलं. विशेषतः आजच्या काळामध्ये आपल्याकडे जेवढे पेशंट येतात ते सिटी स्कॅनचा रिपोर्ट घेऊन येतात. मेंदूमध्ये काहीतरी होतं आणि आपल्याकडे आणि आपल्याला त्याला पक्षवादाची चिकित्सा द्यायची आहे. ही लिंक कशी इस्टॅब्लिश करायची हा विषय जेव्हा डोक्यात आला आणि त्या दृष्टीने मागच्या वर्षी आधी चिकित्सेच्या सेमिनारसाठी जेव्हा तयारी करत होतो त्यावेळेला याचं कोड उलगडलं. अष्टांगहृदयाच्या शारीरिक स्थानात 4थ्या अध्यायामध्ये मर्मशरीरावरचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी मर्माघाताची संप्राप्ती मांडली आणि त्याच्यावरती अरुण दत्ताच्या 1-2 ओळी त्या जर तुम्ही वाचल्या तर सिरेब्रो वासोडायलेशन होऊन ते हिमरेज कसं होतं आणि ही घटना घडते हे त्यांना माहीत होतं. याचं प्रत्यंतर घडतं. आपल्याला आवश्यकता आहे की ते 2 विषय जोडायचे आणि त्या टीकेवर त्या मूळ सूत्रामध्ये वाघभटांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की ज्या वेळेला हा क्षत होतो तिथे आघात होतो, 4ही प्रकारच्या शिरा या मरणाच्या ठिकाणी एकत्र आलेल्या असतात आणि त्या भेद होतो तुमचा आणि ते रक्त तिथं अति श्रवण व्हायला लागतं. त्यावेळेला क्रमाने मांसादी धातूंचा अपचय दिसतो आणि शेवटी तनू जी आहे म्हणजे त्या माणसाचा देह स्विन्न स्रस्त आणि श्लथ तनू म्हणतो आणि त्या मार्गावर येणारी जी लक्षणं आहेत ते होत असताना त्याच्यामध्ये भ्रम मूर्छा शिरशूल अशी लक्षणं सांगितली. हा जो उदिरित झालेला वायू असतो तो इत्यादी दोषांचं उदिरण करून ती लक्षणं निर्माण करतो. ह्या पद्धतीने ती संप्राप्ती सगळी मांडली वाचून बघा. आणि त्याच्यामध्ये दत्ताने टीकेमध्ये असं सांगितलं की ज्या वेळेला या शिरांचा मुखविकास होतो, मुखविकसन होतात आणि ती म्हणजे रक्तपित्तामध्ये जी संप्राप्ती सांगितली ती कस्योष्णा रोधातू धातुर्धातू प्रसिद्धते सिद्धते स्तेन संमती भुजस्थ दरिगच्छते अशा प्रकारची काहीशी गोष्ट तिथे घडून तो हिमरेज होतो. मग जेव्हा त्या दृष्टीने सांभाळा बघायला लागलो त्यावेळेला 14वा जो अध्याय आहे सूत्रस्थानाचा सुश्रुताचा शोणित विज्ञानीय त्याच्यामध्ये रक्ताची गतीची चिकित्सा आली. त्याच्यामध्ये काकल्या निगणाचा काळ वापरावा असं घडलं आणि मग त्यानंतर हा बदल केला. त्या रोगाच्या मध्ये तो वापरायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या आधी मला ह्या प्रकारचे जे केसेस होत्या हिमरेज संप्राप्ती घेऊन आलेल्या त्यांच्यामध्ये जे कमी होतं आणि ते कुठेतरी असं खंत वाटत आहे की अरे आपल्याला ह्याच्यामध्ये अजून रिझल्ट चांगले देता आलेले नाही
आणि मग त्याच्यानंतर ते रिझल्ट त्याच्यामध्ये चांगले यायला लागले. दुसरा त्याच्यामध्ये योग जो वापरतोय ते प्रमोद भिडे यांच्याकडून मिळालेला नागकेशर आणि हेमोग्लोबिन. तर त्या गोष्टी म्हणजे ही संप्राप्ती ग्रंथाने पुढची सांगितलेली आहे. मागची आपल्याला ती जे इव्हेंट जी आहे शिरोमर्माने घालतात ती लावून घ्यायची. आपल्या संविधानामध्ये विषय आलेले असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मी म्हणतो हे एका अर्थाने चांगलं आहे, इट्स अ ट्रेजर हंट, की वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवले शोधा आणि त्यामध्ये ते लोक घालवा जी काही बुद्धी नष्ट करा ती चांगल्या कामी लागेल. आणि मग हे सापडल्यानंतर जो आनंद होतो ते लहानपणाला ते लपून ठेवलेले खेळणं सापडला तसा आनंद होतो तसा मला झाला. ही संप्राप्तीच्या सेमिनारमध्ये ज्या वेळेला मी सादर केली, वैद्य नरेंद्र गुजराती जळगावचे ज्येष्ठ वैद्य ते प्रेक्षकांमध्ये होते. त्यांचं नंतर प्रेझेंटेशन होतं. त्या प्रेझेंटेशनच्या वेळी त्यांनी मला स्टेजवरती बोलवून 100 रुपये बक्षीस दिलं. कारण म्हणजे अशी संप्राप्ती मी आजपर्यंत कधी ऐकली नाही. म्हटलं माझी नाही बागवटाने सांगून ठेवलेली, मी फक्त पटायला समोर मांडले बस. आपलं काहीच नाही आहे, ग्रंथाने मांडलेलं आहे. त्याचा तुम्ही आविष्कार करा, ते प्रॅक्टिसमध्ये वापरा आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार. म्हणजे आपली रिझल्ट डिलिव्हरी आधी चांगली होते. कार्यक्रमाची जी काही चौकट आहे त्याच्यामध्ये बराचसा भाग आधीचा काय काय आम्ही उद्योग केले, चळवळी केल्या त्याच्यामध्ये गेला आहे. पण त्यातून मला सांगण्याची भूमिका एवढीच होती की आम्ही बी घडवलं, तुम्ही बी घडाला. आता तो बी कसा लावायचा, पॉज कुठं घ्यायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. पण कल्याण नक्की होईल एवढं मी सांगू शकतो. पण एकच आहे की 100% घ्या देताना, त्याच्यामध्ये टक्केवारी नको. 80-85% मी आयुर्वेदाचा वगैरे चालणार नाही. 100% आयुर्वेदाचे तर आयुर्वेद तुम्हाला मार्ग दाखवेल, मार्ग देईल. म्हणजे एंडोक्राईन ग्लॅंडच्या वरती मागच्या महिन्यात टिळक सेमिनार झाला. त्याच्यामध्ये विषय मांडताना मी तो या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की आपल्या शरीरापासून सुरुवात करा. मगाशी म्हटलं तसं पहिल्या वर्षी गाडगीळ सर, जोहेकर सर आणि कोरटकर सर 3 दिग्गजांनी शिकवल्यामुळे आमच्यावरती ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार झाले. शारीरिक हे चिकित्सेपर्यंत कसं जोडावं हे जोहेकर सरांच्यामुळे कळलं आणि समजलं आणि ते आम्ही पुढे केलं. विलासनाथ सरांनी पण याच्यामध्ये खूप चांगले प्रयोग केलेले आहेत. त्यांचा शारीरावरती खूप भर असायचा आणि त्या संदर्भातून ते घटना समजून घ्यायचं, त्याप्रमाणे चिकित्सेपर्यंत जायचं. हे त्याची काही या प्रकारचं वाङ्मय वाचनात आलं तर जरूर वाचा. तर कुठल्याही विषयाचा सुरुवात करताना आम्ही मुळातून सुरुवात करावी आणि तो विषय शेवटापर्यंत चिकित्सेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. आम्हाला अनेक गोष्टी आजपर्यंत आयुर्वेदाला माहिती नाही आहे किंवा कळलेल्या नाही आहे, त्या आम्हाला कळायला असं नक्की मला वाटतं. म्हणजे संहिता हेच आमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर असणार आणि त्यासाठी ते वाचा. त्याच्याशिवाय सर्वोपाय नाही. त्या वाचल्यानंतर तुमचं काम होणार आहे, 100% होणार आहे. आयुर्वेदाला काहीही अशक्य नाही अशी समाजाची धारणा आहे. कल्पना करा की कुठलाही विषय आला नवीन, कुठला एखादा व्याधी आला, आता आपण घेतोय अनुभव देते, डेंग्यू आला की वैद्यांच्याकडे येणारे लोक वाटतात का डेंग्यूवर तुमच्याकडे औषध आहे का, आयुर्वेद काय करू शकतो. म्हणजे समाजाला कुठेतरी हे वाटतंय की आयुर्वेद याच्यावर नक्की काहीतरी करू शकतो. म्हणजे मग ती देण्यात आम्ही तुम्ही पडतोय का, आमचा अभ्यास कमी पडतो. म्हणजे समाजाची नक्की धारणा आहे की आयुर्वेद हे सगळ्या रोगांचं उत्तर आहे, त्याला अशक्य असं काहीही नाही. पण हे करत असताना आम्ही आमच्या शास्त्राच्या साध्यासाध्याच्या चौकटी मोडून तोडून हे करायचं नाही. आमचा अप्रोच रॅशनल असायला हवा. जे शास्त्राच्या दृष्टीने असाध्य सांगितलेलं आहे ते असाध्यच आहे ते सांगूनच चिकित्सा व्हायला हवी. हुशार काय मला चिकित्सा होत नाही, मी ह्या पद्धतीने का त्याबद्दल यांनी होते. म्हणजे शिकत असल्यापासून रोगी बघत गेल्यामुळे घडलेलं आहे. सरांच्या बरोबर मी कायम असायचो. रात्री 11-11:30 वाजता सुद्धा सगळे पेशंट संपल्यानंतर कधीतरी असा प्रसंग आहे, अरे ते कॅन्सरचा पेशंट आहे बघायला जाणार येणार आहे सर, चला. मी संधी सोडायची नाही, आपण कुठेही जायची. मी आता कसं येऊ, एवढे वाजले घरी कसं जाऊ वगैरे काय नाही, सगळं देवावर सोडायचं, मार्ग होतात. ह्या पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं नक्की आपण सगळे या पुरस्काराला प्राप्त होईल. आणि हा पुरस्कार
त्यांच्याकडून दरवर्षी दिला जावा, त्यासाठी त्यांना देव प्रेरणा देव अशी मी शेवटी इच्छा व्यक्त करतो. याच्यातला जो आर्थिक भाग आहे तो फक्त त्याच्यावर माझी जी बऱ्याच वेळा झाली की बाबा ते आणू नकोस मध्ये, ते बाकीचं काय तुला करायचं ते कर, तुझं प्रेम आहे वगैरे. पण तरी सुद्धा त्यांनी जो काही निधी दिलेला आहे त्याचा एक विनियोग वेगळ्या अर्थाने आम्ही करायचं ठरवले. त्याची रूपरेषा वगैरे जे काय आहे ते नंतर थोड्या दिवसात आम्ही फायनल करून तुमच्यासमोर मांडू. पण तरुण वैद्यांना मार्ग दाखवण्यासाठी जे व्यवसायात यशस्वी झालेले होते त्यांच्या व्याख्यानांचे व्याख्यानमाला, काही व्याख्यान पुण्यात होतील आणि काही गोव्यात होतील, कारण गोव्यातल्या मुलांना बऱ्याच संधी मिळत नाही बाहेरच्या लोकांना ऐकण्याची. तर त्या दोन्ही फ्रंट्सवरती जी दोन्ही माझी कर्मभूमी आहेत, पहिली 10 वर्ष मी इथं होतो, नंतर 20 वर्ष तिथे आहे, तर या दोन्ही कर्मभूमीमध्ये हे काम होईल आणि त्या दृष्टीने त्यासाठी निधीचा वापर तुम्ही करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी माझं जे काही स्फूर्त मनोगत होतं ते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमाला संपूर्णत्व येणं असा जो काही भाग आहे तो गाडीसर इथं आल्यामुळं तो संपूर्णतेला गेलेला आहे. अधिक चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सरांनी इथे येऊन कार्यक्रमाची उंची वाढली तर सरांचा मनपूर्वक आलेला आहे. जे मला सरांच्या समोर सांगायचं होतं ते मी आता सांगतो की खरं तर हा पुरस्कार पहिल्यांदा सरांना द्यायला पाहिजे, ते मरणोत्तर देतात ना बाहेर तसं, किंवा गाडगेसरांना द्यायला पाहिजे. असं असताना मी अनिलला काढला तर सर समोर आहे म्हणून ते सांगतो की असं भारतीय संस्कृतीमध्ये आहे की एखादा सिनियर माणूस आहे, मध्यम ज्युनियर आहे, तुम्ही जर सिनियर माणसाला नमस्कार केला तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यापेक्षा खालच्या माणसाला नमस्कार करू नये असा. म्हणून मी आधी अनिलला दिला. त्याच्यावरची जी माणसं त्यांना मग जशी प्रेरणा परमेश्वर देईल आणि सामर्थ्य देईल तसं मी ते देईल. असं अर्थाने म्हणाले की हा पुरस्कार दरवर्षी देण्याची प्रेरणा आणि सामर्थ्य त्याच्याच आशीर्वादाने मला प्राप्त. जेव्हा मी आधी म्हणतो तेव्हा मला तसं तीनही नव्हतं. माझ्या आयुष्यात ती त्रैमूर्ती आहे. मी ॲडमिशन घेतलं 1988 पासून. पहिले 11 दिवस मी गाडगेसरांना तयारी का करायचा एवढंच ऐकलेलं आहे. तर माझ्या आयुष्याची घडणारी माणसं त्याच्यामध्ये मामा गोडकर सर, महागुरू गाडगेसर आणि पारसी ही माणसं त्यातल्या पहिल्या सगळ्या ज्युनियर त्यांना नमस्कार केलेले आहेत. तशी परमेश्वर पुढे प्रेरणा देईल त्याच्यावरच्या माणसाला नमस्कार करता येईल म्हणून ती माझी. आणि आता आधी म्हणाला की हे पुरस्कार दरवर्षी देण्याची प्रेरणा, बुद्धी आणि सामर्थ्य परमेश्वर देव ते नक्की देईल त्याच्या आशीर्वादाने असं मला वाटतं. म्हणून आता लगेच इथेच पुढच्या पुरस्काराच्या व्यक्तीची घोषणा करून टाकतो, त्याला न विचारता आणि तो स्वीकारावा असं मी या दोघांचं प्रेशर टाकून त्याला म्हणतो की तो हा पुरस्कार पुढच्या वर्षी स्वीकार. आणि त्यांनी तसंच काम केलेलं आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम त्याच्या हातून झालेलं आहे. मी ज्याच्या हस्ते आपण आज हा पुरस्कार अनेक माणसांना दिला तसं पुढच्या वर्षीचा आपण हृदय भूषण पुरस्कार हा या स्वरूपामध्ये याच प्रकारच्या कार्यक्रमातून वैद्यरसिक पावसकर या पुरस्काराच्या मध्ये द्रव्य आणू नको, म्हणजे पैसा आणू नको असं मत होतं. पण मी म्हटलं तसं की आपल्याला शास्त्राने एवढं दिलेलं आहे तर त्याचा 1% का होईना पण आपण त्या शास्त्रासाठी समर्पित करायला पाहिजे असं मला फार वर्षापासून वाटत होतं. मग त्यातली सुरुवात आहे आणि ती सुरुवात याच्यामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त झालं, त्याच्या चरणी केली अशी ती भावना आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी सुचवल्याप्रमाणे हा जो विनियोग आहे द्रव्याचा हा अशाच प्रकारचे व्याख्यान, कारण आता बघितलं की त्याला बरंच काही सांगायचं होतं पण ते सगळं मांडता आलं नाही, कारण त्यात भावना पण आल्या, विषय पण आला, वेळेची मर्यादा पण आली. तर त्याच्या मनात जे काही शेअर करायचं आहे आणि मला असं वाटतं की अनिलचं जे काही एकूण वक्तव्य आहे ते इथल्या लोकांना समजावं म्हणून त्याची काही सलग व्याख्यान 2 महिन्यात नाही का 3 महिन्यात नाही का अशा प्रकारचे व्याख्यान मला इथे आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी इथल्या काही वैद्यांची व्याख्यान तिथे व्हावी यासाठी त्या द्रव्याचा वापर व्हावा अशी व्यवस्था केली. खरं तर माझ्या मनात असं आहे की नॉलेज शुड बी फ्री. जसं प्रदत्त सरांनी आम्हाला फ्री नॉलेज दिलं, जसं गाडगे सरांनी दिलं, तसं नॉलेज शुड बी फ्री. त्याला रजिस्ट्रेशन फी असं नाही. काल पोस्ट टाकल्यानंतर मला 4 विद्यार्थ्यांचा मेसेज आला की रजिस्ट्रेशन फी किती आहे, तर हे फ्रीच आहे ना. ही रजिस्ट्रेशन फी कसं काय असू शकते? आम्हाला प्रदत्त सरांनी काय फी मागितली, त्यांनी जेव्हा जोडून शिकवलं तेव्हा सरांनी काय फी मागितली म्हणून मी माझ्या या कार्यक्रमाला रजिस्ट्रेशन फी मला तो अधिकारच नाही. मी जेव्हा ही पोस्ट टाकली पहिल्यांदा की अनिलला असा पुरस्कार देणार 4 महिन्यापूर्वी
तेव्हा लंडनमध्ये सिद्ध झालेल्या पडोळकर सरांच्या एका स्त्री वैज्ञानिक, लंडनमध्ये सिद्ध झालेल्या स्त्री वैज्ञानिक मला पोस्ट टाकली की सर तुम्ही जे काम करता PGCETचं त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलता ते मला विद्यार्थ्यांपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, MCQच्या पलीकडेच आहे. मला विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की 4.5 वर्ष कॉलेजमध्ये जे मिळालं नाही ते 22 आठवड्यामध्ये मला या क्लासमध्ये मिळालं. माझ्याबरोबरच्या स्टुडंटनी मला सांगितलं की सर मी 3 तासाचं व्याख्यान ऐकण्यासाठी एका साईडने 18 तासाचा प्रवास करून एसटीने, म्हणजे ही जी संस्था 65 विज्ञान प्राधान्य काम करते त्याचं कुठंतरी अप्रिशिएशन लंडनमध्ये त्या स्त्री वैज्ञानिक केलं. तिने अशी ऑफर दिली की तुम्ही त्यांना जर 25,000 रुपये देत असाल तर मी माझ्यातर्फे तुम्ही जे काम करताय त्यातल्या 3 विद्यार्थ्यांची फी मी भरेन. आता मला त्या व्यक्तीचं नाव जाहीर करता येत नाही कारण त्याने मला तशी अट घातली की तुम्ही तिथं माझं नाव जाहीर करायचं नाही. तर मला जर कोणी माझ्या छोट्या कामासाठी उचलून 3 विद्यार्थ्यांची फ्री स्कॉलरशिप फी तिकडे मिळत असेल तर मी त्याच्यापेक्षा 2,000 रुपये कमीच त्याला दिले. परमेश्वर एका हाताने देतो दुसऱ्या हाताने तो सप्लाय करतो. रहिमन खूप मोठे दानी होते, ते दान देताना असं दान द्यायला लागले डोकं खाली करायचे. दुसरं त्यांना विचारलं आपण तुम्ही दान देताना असं लाजून मान का खाली लागला तर म्हणे की देनहार कोई और है भेज तो जिन रहे, देनहार कोई और है भेज तो जो जिन रहे, लोग गरम हम पर करे कासो नीचे नहीं. परमेश्वराने मला आधीच ते गर्व पाठवून दिलेलं आहे त्याच्या हातात. त्याचाही विनियोग मला माहिती होतं रसिक मला म्हणत होतं की आम्ही ते पैसे घेणार नाही, त्याचा स्वभाव नाहीच, तर त्याच्याकडे पैसे घ्यायला तुला म्हणजे चांगल्याचा वापर कर. त्याची व्याख्यान आयोजित करणं याच्यापेक्षा चांगला वापर असू शकत नाही. म्हणून मी आता तिकडे करतो की अशा प्रकारचे व्याख्यान त्याच्या इच्छेप्रमाणे पुणे आणि गोवा या दोन्ही ठिकाणी आम्ही नक्की आहे. सरांनी बोलावं असं होतं पण सरांनी त्याला नाही म्हटलेलं आहे. म्हणून या व्याख्यानामध्ये माझ्यामध्ये या व्याख्यानामध्ये आपण सरांचंच एक व्याख्यान आयोजित करू म्हणजे त्यांना बरोबर घेऊन जाईल. क्या असतं कि आदमी उतना कहता है जितना वो कह पाता है, कहने को बहुत ज्यादा है अनकहा अधिक रह जाता है. अशी सगळ्यांचीच परिस्थिती असते आणि आम्ही सगळीच तशी मगाशी म्हणलं तशी वाची भटाला अशी माणसं आहोत. आणि पहिल्याच टीकेमध्ये हेमादेवी मला हेमादेवी प्रचंड आवडतं आणि गंगाधर शेखरने आपली देखील बोलत नाही. हेमादेवीपर्यंत जाणं त्याला वाचणं आहे मला आनंद मिळतो. माझ्यासारखं थोडासा बंडखोर थोडासा उद्धट सा पहिलंच वाक्य वाईट प्रीतम कौशल्य त्रय दोषा समासता याच्यावर अर्थ 5वा दोषा बरंच लिहितो. पहिलं अजून अष्टामध्ये शिकवायला चालू झालेलं नाही त्या पहिल्या वाक्यामध्ये टीका लिहितो आता व्याधी प्रतिकार. याचा अर्थ माझ्या शास्त्रातलं प्रत्येक वाक्य हे त्रिस्कंधात्मक आहे. हेतू लक्षण औषध त्रय मात्र निबंधना ही त्यांची प्रतिज्ञा आहे. त्या आपल्याला प्रत्येक सूत्र आणि मला म्हणायचं की पदे पदे प्रत्यम आमंती अशी भावना पाहिजे. तुला या पदापदाचा शब्दाचा पदोपदी पावलोपरी प्रत्यय घेता आला पाहिजे. समाजात बक्षीस ते शास्त्रात शोध आणि जे शास्त्रात वाचतोय ते समाजामध्ये अप्लाय करता आलं पाहिजे. इतकं ते सगळं त्या आयुर्वेदिक विश्व त्यांनी माझ्या डोक्यामध्ये लिहिलं. म्हणजे रंगीलातलं गाणं ऐकताना सुद्धा आम्हाला असं वाटायचं की आमिर खान हे जे काही गाणं म्हणतोय ही मोहाची व्याख्या आहे. मोहाची व्याख्या काय? करतुम अकर्तुम अनवस्था, क्या करे क्या ना करे. गब्बर जेव्हा बसंतीला म्हणतो एक छमिया जगतात तेरी पायाची लगी गेली यार की सासची लगी, त्या ऐकली मला वाटायचं की हा विषय लग्न मर्म सांगतो. म्हणजे पिक्चर सुद्धा बघताना आमच्या डोक्यामध्ये तेच इतकी त्याची ताकद आहे. म्हणून मी हा सगळा घाट घातला. सरांना बोलू द्या. सरांचं मिनिटाचं झालं की आपण अजून एक सरांच्या असते मला त्याला द्यायचं ते मी आणलेलं आहे. मी देतो मग सर बोलतील आणि मग बसायला म्हणून आणि मग आपण इथून हा कार्यक्रम संपन्न करतो. पुन्हा आता हे थोड्या वेळ जातो. तर हा आयुर्वेदीय पुणे या नावाच्या अनेक व्यक्तींनी आयुर्वेदीय पुणे या नावाच्या अनेक व्यक्तींना दिलेला हा पुरस्कार. हा ऋषिकेशने आधीला दिलेला असा एक पुरस्कार नाही. हा आयुर्वेदीय पुणे नावाच्या अनेक व्यक्ती समूहाने आयुर्वेदीय पुणे या नावाच्या अनेक व्यक्तींना दिलेला हा पुरस्कार. म्हणून हे समर्पण असं लिहिलेलं कृतीचिन्ह. कारण एवढं मोठं मानलं तर सगळीकडं नेता येणार नाही. त्याला हलके फुलके पटकन उचलता येतं. तर हे सरांच्या हस्ते आणि द्यावं असतं.
इथं बोलता यावं असं मला फार वर्षापासून वाटतं. कारण इथं सर गेल्यानंतर 92 साली सर गेले, 93 सालापासून इथे सरांच्या पुण्यतिथीला आणि गुरुपौर्णिमेला इथे व्याख्यान तर आपल्याला या स्टेजवर बोलता यायला पाहिजे असं मला वाटायचं. तो योग आला नाही आपल्या नशिबात, तेव्हा आपण योग्य सोडू. पण योगायोग असं झालं की क्लासची विद्यार्थ्यांची संख्या 35वरून 60वरून 90वरून 120-150पर्यंत गेली. आणि मग परशुरामपर्यंत आमचे मित्र आहेत, बॅचमेट आहेत आमचे दिलसे, त्यांच्या स्नेहामुळं हॉल माझ्या संपूर्ण मागच्या 7 वर्षाच्या क्लास मला वापरायला मिळाला. अखंडपणे इथून आम्ही जे काही दिलं ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे स्टेज मला वापरता आलं. आणि त्या स्टेजवरती मला आनंदसाठी एक कार्यक्रम आयोजित करता आला याचं मला फार समाधान आहे. इथं बोलून मी जे काही विद्यार्थ्यांना सांगतो माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचं फक्त भूमिका एवढीच असते की पुढील भंडारा धन्याचा तो, पुढील भंडारा धन्याचा तो मालक, मी तो हमाल भारावा. हे जे हमालपण आहे ते आनंदाने मला वर्षानुवर्ष करायला नक्की आवडेल. त्यातला जो पहिला धनी आहे तो इथे नाही, सर स्वर्गवासी झाले आणि सर आणि अशी ही 3 माणसं या धन्यांचा तो माल आहे. हेच माझ्या दृष्टीने जगाची वापरत आहे. आणि त्या सगळ्यांचा तो जो माल आहे ते जे ज्ञान आहे ते मला जेवढं झेपलं समजलं अवगत झालं तेवढं मी ते पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अखंडपणे या स्टेजवरून करतोय. त्या स्टेजवर त्यांना मला गौरव होता आणि त्या स्टेजवरती गोडके सरांच्या स्मृतीचे कार्यक्रम होतात. असा सगळा चांगला योग माझ्या आयुष्यात आला. त्याबद्दल मी परमेश्वराचे आणि माझे सर्व गुरूंचे ऋणी आहे. आहे चालू आज सत्काराला वैद्य आणि माणसे उपस्थित सर्व शुभचिंतक देखील प्रथमतः आणि माणसेचं अभिनंदन हा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि भावी पुरस्कारावरती किंवा पुढच्या अर्चना मिळणाऱ्या वैद्यसिक पाऊस त्याचं एक अभिनंदन. एकंदर कोल्हटकर सरांपासूनचा प्रवास म्हणून लक्षात घेतला तर डेडिकेशन असल्याखेरीज पिढ्याकडे असंच आहे. आणि कोल्हटकर सरांनी नेमकं काय साधलं तर सरांकडे खूप चांगली विजन होती. आताच्या काळामध्ये आयुर्वेदासाठी काय करायला हवंय, विद्यार्थी घडवायला हवंय आणि तो विद्यार्थी कधी चांगला घडू शकेल तर मूळ ग्रंथांचा अध्ययन आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टी ते सायमल्टेनियस त्याच्यासोबत जात राहिले तरच विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडेल. आणि मग त्या गोष्टीतून मी म्हणा नंतर माणसे म्हणा संजय पेडसे म्हणा इतर सगळी मंडळी जी आहेत त्यामध्ये शिकलो. आणि म्हणून आज जे काही एकत्र आयुर्वेदाचं दृश्य दिसतंय ते त्या पूर्वीच्या करता खूप चांगलं असणार आहे असं दृश्य आहे. आणि पुढे तर भविष्यकाळ आणखी उज्ज्वल असणार अशा स्वरूपाचं आहे की केवळ देशाच्या पातळीवरती नव्हे जागतिक पातळीवरती सुद्धा आयुर्वेदाला खूप मोठं स्थान असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि सर्व समाजाची खऱ्या अर्थाने ती गरज अशा स्वरूपाची आहे. अर्थात त्याला खूप त्याला वाहून घेणं जसं कोल्हटकर सरांनी त्याला वाहून घेतलेलं असणार आहे स्वरूपाचं होतं तसं वाहून घेणं अशा स्वरूपाचीच गोष्ट अपेक्षित आहे. आणि ती आता माणसे म्हणा मेजरे म्हणा किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये चांगल्या प्रकारच्या स्वरूपाची आहे. आणि म्हणून मला कर्तव्य या दोघांचं कौतुक अशा स्वरूपाचं वाटतं. तर ही परंपरा अशीच पुढे चालू राहावी आणि यातनं उत्तम विद्यार्थी घडत राहावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सरांनी त्यांच्या वक्तव्यातून आशीर्वाद आणि प्रेरणा अशा दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सतत कार्यरत राहू असं मी त्यांना नक्की वचन देतो आणि त्यामध्ये पाळू. नॉलेज शुड बी फ्री असं मला नेहमी वाटतं. खान अकॅडमी ही
मॅथमॅटिक्स शिकवणारी फ्री वेबसाईट आहे. तर माझ्या डोक्यात अशीच कल्पना आहे की संपूर्ण आयुर्वेदामध्ये अशी इतक्या चांगल्या प्रकारची माणसं आहेत की वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहेत आणि पण ते कुठल्या तरी एका हॉलमध्ये 100, 30, 40, 50 लोकांसाठी बोललं जातं ते हवेच. तसं होऊ नये. ते प्रत्येक व्याख्यान रेकॉर्ड केलं जावं आणि ते अपलोड केलं जावं फॉर फ्री. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मॉनिटरी भाग असू नये म्हणून ही संस्था त्यासाठी काम करते. आज वापर सटीक शिकवणे अशा प्रकारचा कोर्स माझ्या या वेबसाईटवरती चालवला जातो. तर त्याच्यामध्ये मी या सगळ्यांना असं आवाहन करतो की तुम्हाला ज्या विषयावर आवडेल त्या विषयावर तुम्ही 5 मिनिटं, 10 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास जे काय तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि ते अपलोड करत राहा. एखाद्या त्यात वाटलं की आक्षेपार्ह आहे, एडिटेबल ते आपण करू. पण असं जर आज आपण चालू केलं तर हे सगळंच्या सगळं नॉलेज असं अक्षर मागणं या स्वरूपात सगळ्यांना आलेलं आहे. मला खूप वाईट वाटतं की आम्ही ज्या माणसामुळे उभे राहिलो त्या कोरटकर सरांचं आमच्याकडं एकही व्याख्यान रेकॉर्ड सोबत उपलब्ध आहे. सर गेल्यानंतर हार घालण्यासाठी आमच्याकडे एक फोटो नव्हता. इतका आम्हाला तो अवेअरनेस नव्हता मिळाला. आम्ही सगळं घरी चालू होतो की सर असेच आपल्याबरोबर आहे आणि अचानक ते असे. तर असं आपल्यापैकी कोणाच्याच बाबतीत होणे आपण जे काही तोडकं बोलते ते मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी उपयोगी ठरणार. तर तेवढं तर रेकॉर्ड करून अपलोड करण्याची व्यवस्था या माझ्या वेबसाईटवरती होईल. तर त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी योगदान द्यावं असं मी आज सगळ्यांना आवाहन करतो. आज मला आदरणीय असलेले अनेक लोक माझ्या विनंतीला मान दिलं आणि माझ्या प्रेमापोटी इथं आले त्या सगळ्यांचं मी शतशः आभारी आहे. त्याच्यामध्ये वैद्य योगेश बंगाळे आहेत, वैद्य अनिल पानसे आहेत, माझे अनेक ज्युनियर माझ्या क्लासमध्ये असलेले विद्यार्थी आहेत, हरीश पाटणकर सरांसारखे सेलिब्रिटी लोक इथं आहेत. गुरुकुलाच्या मीटिंगपासून अतिशय ट्रॅफिकमधून वेगाने या व्हिडिओ चित्रीकरणासाठी या सगळ्या क्षणांना स्मृतिबद्ध करण्यासाठी जी काही टेक्निकल हेल्प केली किंवा जे अत्यंत आदरणीय परमित्र वगैरे असे पाऊस झाले या सगळ्यांचं मी आहे. हा जो कार्यक्रम घडला या सगळ्यामध्ये या सगळ्यांची प्रेरणा, या सगळ्यांचे विचार, या सगळ्यांचे सल्ला, या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सहभाग हा आहे. म्हणून हे सगळं करू शकला. अशाच प्रकारचा कार्यक्रम याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कारण हा पहिलाच होता काहीतरी चुका राहून गेला आहे त्याच्यामध्ये लूपहोल्स आहेत ते सगळे टाळून कसे पावसकर सरांचा आपण जेव्हा पुढच्या वर्षी सत्कार करू तर याच्यापेक्षा भव्य ग्रँड अजून चांगला अजून उत्साह या स्वरूपात आपण करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि तशा प्रकारचे योगदान तुम्ही द्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. शेवटी आभार प्रदर्शन करून फॉर्मल म्हणून आपण हा कार्यक्रम संपन्न करू. हा हॉल कायमस्वरूपी मला या अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं ते पैसे घेत असतील तरी मागील जेव्हा हा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले आमचे परममित्र परशुराम परांजपे यांचा मी शतशः आभारी आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या संचालनासाठी त्यांनी बॅकग्राऊंडला काम केलं, त्याच्या पुस्तकांसाठी प्रसारासाठी मदत केली ते वैद्य रणजित निंबाळकर यांच्या सगळ्या मार्गदर्शनाने त्यांच्या सगळ्या सपोर्टने हे काम करू शकतात त्यांचं मी अतिशय आभारी आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप ठरवण्यात